नमस्कार. राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण युनिट 2 या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आणि युनिट 2मध्ये आपल्याला इंग्लंडचं विधिमंडळ हे अभ्यासाला आहे आणि त्यालाच इंग्लंडचं कायदेमंडळ असं सुद्धा म्हटलं जाते. याआधीसुद्धा आपण बघितलं होतं की इंग्लंडच्या कायदेमंडळाला पार्लमेंट असं म्हणतात आणि या पार्लमेंटचे आपण बघितले होते की 2 सभागृह आहे. पहिलं सभागृह जे वरिष्ठ सभागृह आहे त्याला लॉर्ड सभागृह म्हणतात आणि कनिष्ठ सभागृहाला कॉमन सभागृह म्हणतात. आता हाऊस ऑफ लॉर्ड्स या सभागृहाची रचना आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्स हे ब्रिटिश पार्लमेंटचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे. ज्याप्रमाणे भारतात राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे, त्याचप्रमाणे इंग्लंडचे सुद्धा लॉर्ड सभागृह हे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे. जर पूर्वीचा विचार केला तर पूर्वीच्या काळी ब्रिटिश पार्लमेंट ही एकगृही होती, म्हणजेच एकच सभासद या पार्लमेंटचे होते आणि ते म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स. आणि एकगृही असल्यामुळे साहजिकच या सभागृहाला अधिकार अधिक प्राप्त झाले होते. परंतु हळूहळू लॉर्ड ब्रिटिश पार्लमेंट हे एकगृही न राहता द्विगृही झालं आणि हाऊस ऑफ कॉमन्स हे सुद्धा पार्लमेंटचं एक सभागृह झालं आणि हे प्रथम आणि द्वितीय सभागृह झालं. आणि हाऊस ऑफ कॉमन्स प्रथम आणि कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ कॉमन्सची सुद्धा काळाच्या नंतर निर्मिती झाली आणि हाऊस ऑफ कॉमन्सची निर्मिती झाल्यानंतर साहजिकच हाऊस ऑफ लॉर्डचे अधिकार काय झाले, कमी झाले. म्हणजे सुरुवातीला हाऊस ऑफ कॉमन्सची निर्मिती होण्यापूर्वी हाऊस ऑफ लॉर्ड्स हे एकमेव सभागृह ब्रिटिश पार्लमेंटचं होतं आणि एकच सभागृह असल्यामुळे साहजिकच हाऊस ऑफ लॉर्ड्सला अधिक अधिकार प्राप्त झाले. परंतु हाऊस ऑफ कॉमन्सची निर्मिती झाल्यानंतर हाऊस ऑफ लॉर्ड्सचे अधिकार हे कमी झाले आणि हाऊस ऑफ कॉमन्सचे अधिकार हे वाढले. तर अशा प्रकारे आज आपल्याला भारतात ज्याप्रमाणे राज्यसभेची स्थिती दिसते त्याच्यापेक्षा कुंको स्थिती ही हाऊस ऑफ लॉर्ड्सची आहे हे आपल्याला पुढील काही उदाहरणावरून समजून येईल. किंवा जेव्हा आपण हाऊस ऑफ लॉर्ड्स या सभागृहाचे कार्य शिकू, अभ्यासू, तेव्हा आपल्या लक्षात येईल की हाऊस ऑफ लॉर्ड्स हे द्वितीय सभागृह असल्यामुळे असल्यामुळेच त्याला पाहिजे तितके अधिकार अमेरिकेच्या संविधानानुसार प्राप्त झाले नाही. तर या हाऊस ऑफ लॉर्ड्सची रचना कशा प्रकारे आहे. साहजिक हे हाऊस ऑफ लॉर्ड्स प्रामुख्याने अनुवांशिक तत्वाने सुद्धा या सभागृहाचे सभासद निवडले जातात. राजाचे काही नातेवाईकसुद्धा या सभागृहाचे सदस्य असतात. त्याचप्रमाणे राजाद्वारे पदवीप्राप्त व्यक्ती ज्यांना इंग्लंडमध्ये पियर्स या नावाने संबोधल्या जाते, ज्या व्यक्तींना त्यांच्या कार्याबद्दल राजाकडून पदवी प्राप्त होते त्यांना पियर्स असं संबोधल्या जाते, त्यांनासुद्धा या सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त होते. त्याचबरोबर जे पियर्स प्राप्त व्यक्ती आहे त्यांच्या नातेवाईकालासुद्धा त्यांच्या पश्चात त्यांच्या नातेवाईकालासुद्धा या सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त होते. तर अशा प्रकारे या सभागृहाची सदस्य संख्या आहे. त्याचबरोबर ब्रिटिशचं जे चर्च आहे त्या चर्चच्या धर्मगुरूंची जी सदस्य संख्या आहे त्यांनासुद्धा या सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त होते. तर आपल्याला क्रमवार बघायचं आहे की या सभागृहाचे सदस्य कशा प्रकारे असतात आणि कोण कोण असतात. तर सर्वप्रथम पहिले असतात या सभागृहाचे सदस्य राजाचे नातलग. हे साधारणतः राज्यघराण्यातील जे सज्ञान व्यक्ती आहे ते प्रामुख्याने या सभागृहाचे सदस्य असतात. राजघराण्यातला सज्ञान व्यक्तीसुद्धा या सभागृहाचा सदस्य मानला जातो. हे सदस्य संख्या फार कमी असते आणि ते सभागृहाच्या कामकाजातसुद्धा भाग घेत नाही. म्हणजे जे राजघराण्यातील जे सज्ञान व्यक्ती आहे, राजघराण्यातील जे कर्तृत्ववान व्यक्ती आहे, सज्ञान व्यक्ती आहे, हे सुद्धा या सभागृहाचे सदस्य मानले जातात, परंतु ते सभागृहाच्या कामकाजात भाग घेत नाही. त्यानंतर दुसरं आहे वंशपरंपरागत पियर्स. वंशपरंपरागत पियर्समध्ये तुम्हाला आधी सांगितलं होतं की राजाकडून दरवर्षी काही व्यक्तींना उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान प्राप्त होतो, सन्मानदर्शक पदवी दिली जाते, त्यालाच पियर्स असे म्हणतात. आणि या पियर्सला
लॉर्ड सभागृहाचे सदस्यत्व प्राप्त होतात. म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला राजाने उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानदर्शक पदवी दिली अशा सर्व व्यक्तींना लॉर्ड सभागृहाचे सदस्यत्व प्राप्त होते. आणि असे व्यक्ती हे आजीवन या सभागृहाचे सदस्य असतात. आजीवन म्हणण्याचं कारण म्हणजेच एखाद्या व्यक्तीला समजा राजाने पियर्स पदवी प्राप्त दिली आणि अशा व्यक्तीला लॉर्ड सभागृहाचे सदस्यत्व प्राप्त झाले तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरसुद्धा त्याच्या मुलाला, ज्येष्ठ मुलाला सुद्धा या सभागृहाचं सदस्यत्व आपोआप प्राप्त होते. म्हणूनच वंशपरंपरागत पियर्स हा आजीवन या सभागृहाचा सदस्य आहे असं म्हटलं जाते. त्यानंतर तिसरं म्हटलं आहे की आजीवन पियर्स 1958 पासून या प्रकारच्या सभासदांनासुद्धा या सभागृहाचे सदस्यत्व देण्यात आले. मात्र यांची संख्यासुद्धा कमी आहे. हे सुद्धा आजीवन या सभागृहाचे सदस्य असतात. म्हणजे दुसरा भाग आणि तिसरा भाग हा जवळपास सारखाच आहे. तो वंशपरंपरागत पियर्स आणि आजीवन पियर्स याचा अर्थसुद्धा एकच आहे. तर याच्यात कन्फ्युजन होतं कामा नये. त्यानंतर चौथं सांगितलेलं आहे स्कॉटलँडचे प्रतिनिधी. आता युनायटेड किंगडम याचा स्कॉटलँड हा सुद्धा एक भाग आहे. स्कॉटलँडबरोबर आयर्लंड, वेल्स हा सुद्धा UKचाच भाग आहे. त्यामुळेच या स्कॉटलँडमधले सुद्धा काही व्यक्ती हे लॉर्ड सभागृहामध्ये निवडली जातात. यांची संख्या साधारणतः 8 इतकी आहे असं सांगितलेलं आहे. आणि या सदस्यांचा 1963 पासून हा प्रकार सुरू करण्यात आला. आणि स्कॉटलँडचे 8 प्रतिनिधी हे सुद्धा इंग्लंडमध्ये च्या लॉर्ड सभागृहामध्ये निवडून येतात. आणि यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा. 5 वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर दुसऱ्या 8 व्यक्तींची नियुक्ती यांच्या ठिकाणी केली जाते. हा एक 5वा महत्त्वाचा प्रकार आहे, तो थोडा समजून घ्या. पूर्वीच्या काळी आधीसुद्धा मी थोडं सांगितलं होतं की जे लॉर्ड सभागृह आहे हेच न्यायदान करण्याचं कामसुद्धा करत होतं. ज्याप्रमाणे भारतात सर्वोच्च न्यायालय आहे त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये लॉर्ड सभागृह हेच सर्वोच्च न्यायालय होतं असं म्हणता येईल. किंवा न्यायदानाचं कामसुद्धा लॉर्ड सभागृहच करत होतं. आणि हे देण्यासाठी, न्यायदानाचं कार्य करण्यासाठी 9 विधी लॉर्ड्सची नियुक्ती केल्या जात होती. म्हणजे ज्याला कायद्याचं ज्ञान आहे अशा 9 विधी लॉर्ड्सची नियुक्ती न्यायविषयक कार्य करण्यासाठी लॉर्ड सभागृहात केली जात होती. परंतु 2005 संविधानिक सुधारणा कायदा 2005 या कायद्यानुसार इंग्लंडमध्ये नवीन सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. स्पेशल सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. आणि त्यामुळेच जो न्यायदानाचा लॉर्ड सभागृहाचा अधिकार होता तो काढून टाकण्यात आला आणि तो सुप्रीम कोर्टाकडे देण्यात आला. आणि हा अधिकार लॉर्ड सभागृहाचा काढून टाकण्यात आल्यामुळेच या 9 विधी लॉर्ड्सची नियुक्तीसुद्धा रद्द करण्यात आली. आणि हे 9 विधी लॉर्ड्स आता लॉर्ड सभागृहात न निवडता सर्वोच्च न्यायालयात निवडले जातात. सर्वोच्च न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासंबंधी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणजेच आता 9 हे विधी लॉर्ड सभागृहात निवडल्या जात नाही, हे लक्षात घ्या. नाही समजलं तर मी ही कन्सेप्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेल. त्यानंतर आहे आध्यात्मिक लॉर्ड सभागृहात काही धर्मगुरू आणि आध्यात्मिक लॉर्डची सुद्धा सभासद संख्या असते. द बिशोप्रिक ऑफ मँचेस्टर ॲक्ट 1847 नुसार ही संख्या 26 होती. 2015 कायदा करण्यात आला आणि 2015 कायद्यानुसार आध्यात्मिक लॉर्ड्स कायदा 2015 नुसार हा कायदा अंमलात आल्यापासून पुढे 10 वर्षापर्यंत म्हणजे 2015 रिक्त झालेल्या धर्मगुरू लॉर्डच्या जागी महिला बिशपची नियुक्ती करण्यात येईल. म्हणजेच महिलांची सुद्धा या सभागृहात नियुक्ती करण्यात येईल. म्हणजेच धर्मगुरू आणि धर्मसंस्थेचे जे सदस्य आहे अशा 26 व्यक्तींची नियुक्ती, मग ते कॅटेबरी असो, यार्कचे आर्य बिशप असो, लंडन, डरहम आणि विचेस्टर बिशप यांचासुद्धा यात समावेश होतात. आता हे सगळे धर्मगुरूंचे प्रकार आहे आणि या सगळ्या धर्मगुरूंची नियुक्तीसुद्धा या सभागृहात केली जाते. तर अशा प्रकारे या सभागृहामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नियुक्ती केली जाते. त्यामध्ये राजघराण्यातले राजाचे काही नातलग असतात, वंशपरंपरागत पियर्स, ज्यांना पियर्स पदवी प्राप्त झालेली आहे, अशा व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या ज्येष्ठ पुत्रास हा
या सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त होते, वारसा हक्काने या सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त होते. त्यानंतर 1958पासून राजाकडून सन्मानित केलेले पियर्स यांना आजीवन या सभागृहाचं लॉर्ड सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त होते. त्यानंतर स्कॉटलँडचे 8 प्रतिनिधी हे 5 वर्षासाठी या सभागृहाचे सदस्य म्हणून निवडले जातात. पियर्स हे आधी निवडले जात होते. 2005च्या सुधारणा कायद्यानुसार, संविधान सुधारणा कायद्यानुसार या सदस्यांची नियुक्ती केल्या जात नाही. आणि 26 आध्यात्मिक लॉर्डची जे धर्मासंबंधी धर्मगुरू आहेत, धर्माच्या कार्यासाठी काम करतात, अशा 26 लोकांची नियुक्तीसुद्धा या सभागृहात केली जाते. तसेच या सभागृहाची संख्या ही 800पेक्षा अधिक असणार नाही, कारण वेगवेगळ्या व्यक्तींची नियुक्ती केल्या जात असल्यामुळे साहजिक ही संख्या मोठी होऊ शकते. पण ही संख्या 800पेक्षा अधिक असणार नाही, याची एक संविधानिक कायदा करून ही मर्यादा ठरवण्यात आली. सध्या या सभागृहाची सदस्य संख्या ही 793 आहे, असं पुस्तकात व्यक्त केलेलं आहे. म्हणजे सध्या या सभागृहाची सदस्य संख्या 793 आहे. पूर्वी अशा प्रकारचे मर्यादा नव्हत्या, परंतु आज मात्र ही संख्या किती सांगितलेली आहे, 800पेक्षा जास्त असता कामा नये. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून लॉर्ड सभागृहाच्या सदस्यांची नियुक्ती केली जाते. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला लॉर्ड सभागृहाचे अधिकार व कार्य हे आपल्याला अभ्यासाचे. धन्यवाद.